श्री स्वामी समर्थ आराधना ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक असा स्वयंसिद्ध मुहूर्त। या दिवशी केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय राहते। आपल्या कुटुंबाचे कल्याण, आर्थिक भरभराट आणि उत्तम आरोग्यासाठी या दिवशी काय करावे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। जर तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल किंवा उत्पन्न वाढवायचे असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीचे पूजन नक्की करा। अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीला कुंकुमार्जन करून तुम्ही प्रसन्न करून घेऊ शकता। तुमच्या देवघरातील लक्ष्मीची मूर्ती, देवीचा टाक किंवा अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्जन करावे। जर मूर्ती नसेल तर कुलदेवीच्या फोटोवरही तुम्ही कुंकुमार्जन करू शकता। कुंकुमार्जन करताना 16 वेळा श्री सूक्त किंवा लक्ष्मी मंत्राचा उच्चार करावा। कुंकुमार्जन करताना हाताची 3 किंवा 5 बोटे वापरावीत। अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्मांडातील विष्णू आणि लक्ष्मी तत्व सक्रिय असते। कुंकवामध्ये देवीची शक्ती आकर्षित करण्याची क्षमता जास्त असल्याने हे पूजन अत्यंत फलदायी मानले जाते। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सत्यनारायणाची पूजाही करणे अत्यंत फलदायी मानले जाते। या दिवशी केलेली पूजा अक्षय फळ देणारी ठरते। अक्षय तृतीयेच्या दिवशी काही कारणास्तव तुम्हाला वरील पूजांसाठी वेळ मिळाला नाही तर विष्णू सहस्त्रनामाचे पठण तरी आवर्जून करावे, ज्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते। घरात कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी या दिवशी विष्णू लक्ष्मीची मनोभावे सेवा करा। अक्षय तृतीयेला केलेले दान आणि जप यांचा पुण्य प्रताप आजारी व्यक्तीला व्याधीतून मुक्त करण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक बळ देतो। तर या अक्षय तृतीयेला कुंकुमार्जन आणि विष्णू सेवा करून आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणा। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आराधना ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासह शेअर करा। अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा।